माझं नाव प्रमिला आहे. बाबांच्या घरात येऊन मला आज 8 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि बाबांच्या घरात आल्यानंतर जी खुशी मिळाली त्याचं वर्णन मी शब्दातसुद्धा करू शकत नाही. कारण तो दिवस मला आजही आठवतो. 22 मार्च 2016. बाबांच्या घरात येणं सगळं काही नवीन होतं, परंतु असाच एक बाबांनी माध्यम बनवलं आणि मी बाबांच्या घरात पोहोचले. बाबांच्या घरात आल्यानंतर सर्वप्रथम ज्ञान तर काही माहीत नव्हतं, परंतु या ठिकाणचे व्हायब्रेशन, सुख, शांती, सुखाची अनुभूती या बाबांच्या घरामध्ये व्हायला लागली. त्यानंतर या ठिकाणी निमित्त ज्या बहिणी आहेत, आपल्या आदरणीय सरला दिदी असतील, वंदना दिदी असतील, त्यांच्याशी माझा संभाषण झालं आणि 7 दिवसाचा कोर्स केला. 7 दिवसाच्या कोर्समध्ये ज्ञान तर काही एवढं समजलंच नाही, परंतु जी खुशी होत होती, जो आनंद होत होता, जी सुखाची अनुभूती होत होती, जे अतिंद्रिय सुखाची फिलिंग येत होती, ती मात्र वेगळीच होती. आणि मग मात्र मनाला निश्चय झाला की मी ज्याच्या शोधात होते, जे मला हवं होतं जीवनामध्ये, ते निश्चित मला या ठिकाणी मिळणार आहे. 7 दिवसाच्या कोर्सनंतर तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही, कारण 7 दिवसाचा कोर्स हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आणि त्या 7 दिवसाचा अनुभव म्हणजे ज्यावेळेस मी कोर्स संपवून या ठिकाणाहून माझ्या लौकिक घराकडे जात होते, तेव्हा मात्र मला रस्त्याने सुद्धा असं वाटायचं की माझ्याकडे आता मला सर्व मिळालं आहे. गाडीवर सुद्धा मी त्यावेळेस ॲक्टिवावर प्रवास करायचे, तर गाडीवर सुद्धा त्या खुशीचा अनुभव व्हायचा. आणि 7 दिवसाच्या कोर्समध्येच असताना मला या घराविषयी ओढ निर्माण झाली. मी सकाळी कोर्स करायचे आणि दुपारी मात्र पुन्हा मुरली चालू असायची, मुरलीला डबल यायचे. दिदी म्हणायच्या की ह्या सकाळी पण येतात, त्यांच्या चर्चा व्हायची. एक तर बाबांचं ज्ञान पुरुषोत्तम संगमयुगावरचं, आणि त्यात पुन्हा बाबांचा बच्चा बनणं, ज्ञानाच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने या ठिकाणी बाबांचे जे बच्चे घरात येतात त्यांच्या दृष्टीने ते विशेष होतं. पण माझ्या दृष्टीने मला एक ओढ लागली होती. आणि त्याच वेळेस मनामध्ये फिलिंग येत होती की मला मधुबनला जायचं आहे, मला मधुबनला जायचं आहे. आणि त्या ठिकाणी मधुबनला जाण्याची जी ओढ निर्माण झाली आणि सगळ्यांना सांगत सुटले, घरी सांगत सुटले, शाळेत सांगत सुटले, मुख्याध्यापकांनाही सांगत सुटले की मला मधुबनला जायचं आहे. मधुबन कुठं आहे, काय आहे, काहीच माहीत नाही, पण मला मधुबनला जायचं आहे. आणि ती ओढ वर्षभर राहिली. 5 एप्रिल 2017ला मी बाबांच्या घरात अवतरणासाठी पोहोचले. तिथं गेल्यानंतर सुद्धा तो अनुभव एक वेगळाच होता. बाबांच्या घरात गेल्यानंतर असं वाटायचं की त्या ठिकाणी परमात्मा आहे, पण देह अभिमान असल्यामुळे देहाच्या संबंधाने मी त्यांना बघायला गेले. आणि त्या ठिकाणी ब्रह्मा बाबांचा फोटो मला आकर्षित करायला लागला. आणि त्यावेळेस गेलं नंतर ब्रह्मा बाबांचा फोटो पाहिल्यानंतर सुद्धा ती खुशी व्हायची, तो अनुभव व्हायचा. कारण वर्षभर फक्त एक ओढ होती, परमात्म्याने आपल्याकडे खेचून घेतलेलं होतं, पण ज्ञानाची म्हणावाशी इतकी समज नव्हतीच. तिथेही गेल्यानंतर पुन्हा रात्रंदिवस 7 दिवस मी त्या ठिकाणी राहिले मधुबनला. परंतु असं वाटायचं नाही, ही खालची दुनिया का पाहू मी, या ठिकाणी सगळे माझ्यासारखेच देहधारी आहेत, सगळे राजयोगाचा अभ्यास करतात, तिथले व्हायब्रेशन, तिथलं सगळं अलौकिक, त्याने तर मला खुशी तर झालीच, परंतु देहधाऱ्यापाशी माझं मन तिथंही रमलं नाही. आणि मला मग त्यानंतर निश्चय झाला की मला देणारा दाता हा माझा शिवबाबाच आहे, ज्याचं वर्णन मी मुरलीमध्ये ऐकलंय. निराकार शिवबाबा, शिव परमात्मा, सत्यम शिवम सुंदरम परमात्मा. या ठिकाणी देहधारी कोणी कोणाला काही देऊ शकत नाही. देणारा दाता विधाता परमात्मा, जो आपल्याला दिसू शकत नाही, तो आपल्याला अनुभव करवतो. निश्चितच परमात्मा या धर्तीवर आलेला आहे आणि हे कार्य फक्त निराकार शिव परमात्म्याचंच आहे. आणि निश्चय झाल्यात निश्चयासाठी परमात्म्याने वर्षभरामध्ये मधुबनला जाण्याच्या अगोदर खूप काही अनुभव करवले. आणि अनुभवातून परमात्म्याने ती महसूसता करून दिली की तूच ती कल्पपहलीवाली आत्मा आहे. आणि बाबांच्या घरातून त्या ठिकाणी मधुबनवरून मी या ठिकाणी पोहोचले. आणि ती ओढ मधुबनला जाण्याची मात्र त्या ठिकाणीच बाबांनी पूर्ण केली. आज 8 वर्ष झाले बाबांच्या घरात. त्याच वेळेस निश्चय केला की बाबा, तू जिथं असेल तिथं मी असेल. तू म्हणतो ना मुरलीमध्ये की माझं आणि तुझं कंबाईंड स्वरूप आहे, तर मला तुझ्यासाठी राहायचं आहे.
माझ्याकडे लौकिक, मी घरगृहस्थी आहे, घरची जिम्मेदारी मला सांभाळायची, शाळेचं काम करायचं आहे, पण हे मी तुझ्यावर बलिहार आहे आणि तू माझ्यावर बलिहार आहे. आता हे कंबाईंड स्वरूप मला कधी सोडायचंच नाही. भले मला मधुबनला पोचता येईल, नाही पोचता येईल, मधुबनला जाणं तर चांगलंच आहे, परंतु मला भलेही शरीराने मधुबनला पोचता नाही आलं तरीसुद्धा माझ्यासाठी तू आणि मी जिथं असतील तिथं मी, आणि तेच माझ्यासाठी मधुबन आहे. आणि या सेंटरला मी मधुबन मानलं आणि तीच फिलिंग बाबांनी करवली. आणि दिदींनासुद्धा मी बऱ्याच वेळा बोलायचे की नेवासा सेंटर साधारण सेंटर नाही आहे, हे आपलं मधुबनच आहे. जिथं बाबा आहे तिथं मधुबनच आहे. बाबाची अनुभूती जिथं आहे ते मधुबनच आहे. ती फिलिंग मी आजही करते, माझ्या लौकिक घरातही करते, शाळेतही करते, सेंटरवरही करते. जिथं बाबा आहे तिथं मधुबन आहे. कारण मधुबन म्हणजे ज्या ठिकाणी सुखाची अनुभूती होती, प्रेमाची अनुभूती होती, खुशीची अनुभूती होती, अतिंद्रिय सुखाची अनुभूती, ते मधुबन. ती संकल्पना बाबांनी बुद्धीला टच केली आणि ती ओढ शरीराच्या दृष्टीने मला बाबांना सांगितलं योगामध्ये की बाबा मला आता कुठेही फिरायची गरज नाही, तू माझ्यापाशी आहे, मी तुझ्यापाशी आहे. जर तू मला तुझ्या कार्यासाठी निमित्त बनवलंय तर मला आता लायक बनायचंय, मला आता लायक बनायचंय. आणि ज्ञान योग हळूहळू या 8 वर्षामध्ये प्रत्येक गोष्टी बाबांनी मला शिकवल्या. एखादा लहान लेकरू असतं, जन्म झाल्यानंतर त्याला काहीच माहीत नसतं, परंतु सगळी गोष्ट त्या दुनियेमध्ये आल्यानंतर तो शिकतो. तशीच माझी अवस्था होती. आणि म्हणून मी म्हणेल माझा हा दिव्य अलौकिक जन्म आहे. आणि परमात्मा या धर्तीवर आलेला आहे याचं दुसरं प्रूफ मला वाटतं काही असू शकत नाही. कारण परमात्म्याने सांगितलंय की अनुभवाची गोष्ट माणूस कधीच विसरू शकत नाही. सांगितलेलं विसरू शकतो, डोळ्याने पाहिलेलं सुद्धा डोळे धोका देऊ शकतात, पण ज्याने अनुभवलं तो मात्र म्हणतो की बाबा धर्तीवर आलेले आहे. हे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे परमात्म्याचंच कार्य आहे. देहधाऱ्यांना देहधारी दिसतात, पण तो अनुभवण्यासाठी ते दिव्य नेत्र, ज्ञानाचा दिव्य नेत्र बाबाच देऊ शकतात. आणि त्या सुखाची अनुभूती मुरलीधर बाबा आणि मुरलीचं रसास्वादन करणारी मी शिवबाबांची गोपिका असं मला वाटतं. आणि मग मी ठरवलं की बाबा आता मला मात्र तुझ्या कार्यासाठी, तुझ्या प्रत्यक्षतेचा झेंडा लहरवण्यासाठी मला निमित्त बनायचंय. ज्ञान ही समज आहे, पण योग तितकाच न महत्त्वाचा आहे. योग म्हणजे बाबांनी योगाची जी विधी आपल्याला सांगितली, अतिशय सुंदर विधी सांगितली. मन मना भव मंत्र, काहीच नाही, हे आत्म्या तुझं मन मला दे, तू शरीराने कुठेही राहा. बाबांनी आपल्याला काहीच बंधन नाही सांगितले. सहज राजयोग, सहज राजयोगी जीवन कसं असावं त्याचा अनुभव घरगृहस्थीमध्ये राहणाऱ्या मातांना करणारा तो निराकार शिव परमात्माच आहे, हे मी अनुभवाच्या आधारे सांगू शकते. आणि हा माझा विश्वास 100% नाही तर 101% आहे. कारण मी जे अनुभवते तेच बोलते. बाबांनी जे मुरलीतलं एक एक महावाक्य सांगितलंय त्याचा अनुभव बाबांनी मला करवला. नाही तर काहीच कळत नव्हतं जीवनामध्ये. मी कोण, माझा कोण, मला काय करायचंय, आणि ज्याच्या शोधात फक्त एक ओढ होती, मला जे हवंय ते ह्या दुनियेमध्ये मिळत नाहीये, काय करावं, कुठं शोधावं. भक्ती मार्गामध्ये पांडुरंग हा माझा आराध्य दैवत होतं, त्याला मी भगवान मानत होते. बाकीचे कधी व्रत वैकल्य कधी केलेच नाही, उपवास तपास कधी केलेच नाही, देवपूजाला बसलं तरी माझं मन रमत नव्हतं. पण भक्ती मार्गात आईवडिलांनी सांगितलं म्हणून मी ती एक कर्मकांड म्हणून मी करत होते, पण माझं मन तिथं कधी रमलं नाही. आणि अलौकिक जीवनाच्या अगोदर माझा अनुभव, कर्मामध्ये मात्र मी रमत होते. शाळा हे माझं मंदिर होतं, विद्यार्थी हे माझे दैवत होते, आणि तिथं मात्र मी कामामध्ये रमत होते. काम हेच माझ्यासाठी सर्वस्व होतं. कामामध्ये मी ती फिलिंग करत होते. आणि म्हणून नंतर कळालं की इतके श्रेष्ठ संस्कार करणारा तो कोण होता. 5000 वर्षापूर्वी कल्प पळले परमात्म्यानेच मला विशेष पालना देऊन घडवलेलं होतं. म्हणून त्या कर्मावर माझी निष्ठा होती. विद्यार्थी माझं दैवत होतं. मी इतकं त्या कामामध्ये रमायचे की मी किती काम करते हे मला समजत नव्हतं. असं वाटायचं दी बेस्ट मला द्यायचं आहे विद्यार्थ्यापुढे. आणि बाबांच्या घरात आल्यानंतर सुद्धा आज मी शाळेवर दी बेस्टच देण्याचा प्रयत्न करते.
मला जे करायचंय, ब्रह्मा बाबांचं एक स्लोगन मला आठवतं की जो कर्म मैं करूंगी मुझे देखकर सारी विश्व करेगा. मला फक्त सांगायचं नाही दुनियावाल्याला, मला एक्झाम्पल बनायचंय. ही ओढ परमात्मा माझी पण पूर्ण करतोय. त्यासाठी ज्ञानाची योगाची ताकद तो माझ्यामध्ये भरवतोय. जसं 2016 पासून 1 महिन्याच्या अंतरानंतर कुणी मला सांगितलं नाही तुला अमृतवेला करायचा आहे, बाबा मला रोज 4 वाजता उठवायचा. जणू काही लहान लेकराला आई उठवते तसा तो परमपिता परमात्मा शिवबाबा मला बरोबर 4 वाजता उठवायचा. 1 सेकंद सुद्धा मागं पुढं नाही. असा वर्षभर मी अनुभव केला बाबांच्या घरात जाण्यापूर्वी. आणि मग निश्चय झाला की अरे मला उठवणारा कोण, मला सुखाची अनुभूती करवणारा कोण, माझा अशांत मन दुःखी मनाला शीतलतेचं जल डालणारा कोण. आणि मग निश्चय होत गेला, कारण जिथं निश्चय आहे, दृढता आहे, तिथं सफलता आहे. बाबा मुरलीमध्ये एक एक ज्ञानाचे रत्न देतो, पण त्याचा अनुभव मात्र तो परमात्मा मला करवत होता. आणि त्यामुळे ती खुशी, तो अनुभव माझ्यासाठी वेगळाच होता. आणि मला असं वाटतं की हे जे ज्ञान आहे, बाबांचं लास्ट कार्य समायाचं चालू आहे. 1936 साली बाबांनी हा ज्ञानाचा यज्ञ रचला आणि आज त्याचा सांगतेकडे समय चालला आहे. बाबांना पण ती आस आहे, दुनियापुढे विश्वापुढे माझा एक एक बच्चा एक्झाम्पल बनावा. बाबा मुरलीमध्ये सांगतात की बच्चे सुनने देखने सुनने सुन सुन सुनकर आत्माएं बिचारे थक गई है. बाबा कहते देख देख कर आत्माएं बिचारे थक गई है, वो अनुभव करना चाहती है. प्रत्येकाला अनुभव करायचा आहे. जर परमात्मा धर्तीवर आलाय, तुम्ही म्हणताय परमात्मा धर्तीवर आलाय, हे कार्य परमात्म्याचंच आहे, तर तुमच्यात काय चेंज झाला, तुमच्यात काय फरक पडला? कारण जर भगवान मिळाला तर तिची खुशी, तो अनुभव, तुमचं परिवर्तन, तुमचे स्वभाव संस्कार, तुमचं बोलणं चालणं वागणं याच्यात काय फरक आला हे दुनिया पाहू इच्छिते. तेव्हा बाबांची प्रत्यक्षतेचा झेंडा लहरेल आणि ते कार्य परमात्मा निश्चित रूपाने करतोय. कारण बाबांनी पण मुरलीमध्ये सांगितलंय की राजयोगाचा अभ्यास सहज राजयोग आहे, सहज ते सहज पण आहे आणि डिफिकल्ट ते डिफिकल्ट पण आहे. एक वेळ बाबा म्हणतात की मुरलीमध्ये बाबा म्हणतात कि राजयोग का अभ्यास करना कोई मासिक का घर नहीं है. आणि दुसरीकडे बाबा म्हणतात की सहज राजयोगी जीवन आहे. याचा अर्थ काय आहे? जो 100% बाबावर बलिहार गेलाय, मी तुझा आणि मी तू माझा. जेवढं बाबांच्या प्रती स्नेह, जेवढे बाबांच्या यज्ञाच्या कार्याप्रती तळमळता, आत्मिक ओढ, बाबांनी जे मला दिलंय त्याचं रिटर्न मला करण्यासाठी बाप समान बनणं आहे. ही ओढ ज्या आत्म्यामध्ये आहे त्याला बाबा निश्चितच बाप समान बनवतोय. आणि बाबांचं हे कार्य गुप्त चालू आहे, तो दिसत नाहीये, तो अनुभवण्याची गोष्ट आहे. स्वतःला तरी आपण पाहू शकतो का हा प्रश्न जर विचारला तर देहाला पाहू शकतो, स्वतःतल्या चैतन्य शक्तीला पण पाहू शकत नाही. कारण आपल्यातली चैतन्य शक्ती म्हणजे आत्मा आहे आणि आत्म्याचा संबंध परमपिता परमात्म्याशी आहे. जीव शिवाचं मिलन आहे आणि ते मंगल मिलन कल्पामध्ये 5000 वर्षानंतर पुरुषोत्तम संगम युगावरच होतं. हे मी अनुभवाने सांगू इच्छिते. आणि हे जीवन परमात्म्याने मला दिलं आहे आणि याचं रिटर्न मला करायचं आहे. म्हणून मला बाप समान बननाही हे माझी मंजिल आहे. आणि कशासाठी बनवायचं ते लक्ष सुद्धा क्लिअर आहे की बाबाने सांगितले, हे बच्चे तुम साधारण नाही हो, तुम तो विश्व कल्याणकारी हो. विश्व कल्याणासाठी मला निमित्त बनायचं असेल तर मला त्यासाठी लायक बनायचंय. आणि लायक बनवणारा तो परमात्माच आहे. जर माझ्या मनाची जी आस असे, जर भगवंताने मला त्यासाठी जर निवडलाय, जे ज्याला काहीच कळत नव्हतं, जी घरगृहस्थीमध्ये होती, जी दासी होती पुरुषांच्या दृष्टीने, तिला बाबांनी जर विश्वाच्या शोकेचा शोपीस बनवलं असेल तर बाबा माझी आस का नाही पूर्ण करणार? मला 101% 100% विश्वास आहे बाबा माझी आस निश्चितच पूर्ण करेल. आज बाबांनी माझ्याकडून सेवा ही तुझी सेवा करून घेतली, त्याबद्दल थँक्स बाबा, थँक्स आत्माबाई, शुक्रिया. बाबांनी जे आत्माबाईला या ठिकाणी निमित्त पाठवलं त्यांना सुद्धा थँक्स आणि दीदींना सुद्धा थँक्स. ओम शांती.